नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. आज 31 मे 2026 राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पहिला पेपर पार पडला आहे नुकताच. आणि या पहिल्या पेपरमध्ये एकंदरीत हा पेपरचं स्ट्रक्चर काय होतं, कसा पेपर होता. पेपर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर हा मॉडरेट टू हार्ड, म्हणजेच आपल्याला दिसून येईल की UPSCचा जो रिफ्लेक्शन आलं 24 मे ला, तेच रिफ्लेक्शन आपल्याला ह्या 31 तारखेला सुद्धा दिसून येतंय. आणि पेपर हा मॉडरेट पासून तर हार्ड लेवलपर्यंत याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं दिसून येतंय. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण बाबी काय आहेत? सगळ्यात महत्त्वाची बाबी आहे की हिस्ट्री हा UPSC प्रमाणे यावेळेस सुद्धा अनप्रेडिक्टेबल राहिला. इथं सुद्धा हिस्ट्रीला बऱ्याच जणांना हिस्ट्रीचे प्रश्न अटेम्प्ट करता आले नसतील किंवा आलेले नाहीयेत. हे सुद्धा तेवढंच खरं आहे. पूर्णपणे फॅक्च्युअल पेपर हा हिस्ट्रीचा आलेला आपल्याला दिसून येतोय. यासोबत सायन्स असेल, सायन्स त्यानंतर पॉलिटी असेल, हे थोडेसे आपल्या आवाक्यामध्ये आलेले विषय होते. जॉग्राफी हा मॉडरेट स्वरूपामध्ये चालला गेला. म्हणजे आणि करंट अफेअर सुद्धा अनएक्सपेक्टेड प्रश्न करंट अफेअरमध्ये सुद्धा विचारले गेले. मग असे एकंदरीत हा पेपर मॉडरेट टू हार्ड कॅटेगरीमध्ये हा जातो. पण कट ऑफ हा खाली येईल का? हा मोठा प्रश्न आहे. ज्यावेळेस सेकंड पेपर संपेल त्यावेळेस आपल्याला बऱ्यापैकी अजून क्लॅरिटी या संदर्भात येईल. पण आजच्या या सेशनमध्ये आपण आता तुर्तास तरी GS फर्स्ट पेपर याची जी उत्तरं आहेत या उत्तरांना आपण बघणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने हिस्ट्री, त्यानंतर जॉग्राफी, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर इन्व्हायरमेंट, त्यानंतर सायन्स आणि त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर्स, इंटरनॅशनल रिलेशन, मॅप या सर्व घटकांवरती एकंदरीत रेग्युलर पद्धतीने प्रश्न आलेत. म्हणजे प्रत्येकाला 15 प्रश्न. आणि सायन्स हा ॲज युजली 20 मार्क्ससाठी विचारला गेलेला आहे. त्यामुळे थोडंसं आपण अलर्ट राहणं गरजेचं आहे पूर्व परीक्षा संदर्भामध्ये. पण आता पेपर झालाय त्यामुळे आता जास्त विचार करण्याचा अर्थ नाही. आता उत्तर काय असू शकतात, संभाव्य उत्तरे काय आहेत, याकडे आपल्याला मुख्यतः आपल्याला जायचं आहे. मग संभाव्य उत्तरामध्ये सगळ्यात महत्वाचं जो आहे तो म्हणजे आपण जो बघतोय डी सिरीज बघतोय. आता ही डी सिरीज बघतोय. या डी सिरीज मध्ये आपल्याला मुख्यतः प्रश्न हे दिसून येणार आहेत. या डी सिरीज मध्ये पहिला आणि सगळ्यात महत्वाचा सेक्शन होता. पहिले 15 प्रश्न जे होते ते हिस्ट्रीला डेडिकेट होते. म्हणजे ज्यांना कोणाला हिस्ट्रीचा पेपर पहिला आलाय त्यांनी थोडंसं शांत राहून पुढच्या प्रश्नाकडे जाणं गरजेचं होतं आणि गरजेचं आहे. ओके. यामध्ये बघा, पहिला नाटकाचे लेखक सांगितलंय. नाटक एक असेल नाटक आणि त्याचे लेखक हे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. आता या साईडला नाटक आणि इथं लेखक या ठिकाणी दिलेत. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला यांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. आता ह्यापैकी एक तरी नाव माहीत असेल तर आपण बऱ्यापैकी या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यातलं सगळ्यात फेमस जे नाव आहे ते थोरले माधवराव पेशवे यांच्या संदर्भामध्ये कीर्तने यांचं नाटक जे आहे म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पहिलं बीचं 3 उत्तर आहे. हे कुठे बीचं 3 कुठे आहे पूर्ण सेक्शन मध्ये? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे 2चं 1चं 2 येतं अण्णाभाऊ किर्लोस्कर. जानकी जे आहे जानकीचं नासी फडके येतं आणि आंधळ्याची शाळा वर्तक यांचं आंधळ्यांची शाळा असं ही जोडी लागते. त्यानंतर बघा वराह मीर. आता आपल्याला माहिती आहे की एक तरी आपल्याला पुस्तक आणि लेखक माहित असेल तर आपलं उत्तर बरोबर येतात. वराह मीरचं पंचसिद्धिका जे आहे ते आहे. त्यामुळे एकचं उत्तर 1 आहे हे आपल्याला माहिती असावं. त्यामुळे पर्यायामध्ये फक्त पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. वांगभट्ट अष्टांग संग्रह हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर ईश्वर कृष्ण साख्य कारिका आणि प्रसदपद वैशेषिक सूत्र याचा समावेश यामध्ये होताना दिसून येतो. आता हिस्ट्रीमध्ये जोडाल्यावरती विशेष भर दिला गेलेला आहे, तो पण तेवढाच महत्वाचा आहे. यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं आहे तिसरा प्रश्न. सन 1864 मध्ये या संस्कृत विद्वानाने कट्टर समाज सुधारकाने समाज सुधारण्याच्या कार्यास वाहून घेण्यासाठी सरकारी सेवेचा राजीनामा दिला. हा जो प्रश्न आहे, आता सरकारी सेवेचा राजीनामा दिला यातलं पहिले आपण एलिमिनेट करायचं सगळ्यात अगोदर. एक सगळ्यात पहिलं एलिमिनेट होईल रानडे, कारण की न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केले. त्यांचा संदर्भ आपल्याला 90 पर्यंत सापडतो. त्यामुळे 64 मध्ये असं त्यांचं नाव एलिमिनेट होऊन जातं. बाळशास्त्री जांभेकर 46 मध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे तेही गायब झालेत. मग आता त्यातलं विष्णूशास्त्री पंडित जे आहेत यांच्या आपलं जर तुम्ही समाज सुधारक लेक्चर केले असतील तर त्या समाज सुधारक लेक्चर मधून विष्णूशास्त्री पंडित यांचं संस्कृत मधलं जे विद्वान होते आणि कट्टर समाज सुधारक म्हणून त्यांचा समावेश हा केला जातो.
याचा संदर्भ आपल्याला समजून येईल आणि त्याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर सुफी संप्रदायातील साधनेत कोणत्या 3 विशेष क्रियांचा समावेश होतो? साधनेत म्हणतात हा, साधना, त्यांच्या स्टेज विचारल्या नाहीये, स्टेज म्हणजे टप्पे विचारले नाहीये, सुफी संप्रदायातील टप्पे विचारले नाहीये, त्यांनी त्यांची साधना जी आहे त्या साधनेचे 3 विशेष क्रिया विचारल्यात, क्रियांचा संदर्भ दिलाय. मग क्रियांचा संदर्भ दिलाय तर ह्यामध्ये पहिले जे असेल ते फणा जिथं असेल ते काय स्टेज सांगतात, टप्पे सांगतात. सुफी संप्रदायातील टप्प्यांचा समावेश या ठिकाणी केला जातो. त्यामुळे फणा ज्या ठिकाणी ते पहिले एलिमिनेट होईल. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जिक्र, मराकब आणि मुजाहदा या 3 क्रियांचा समावेश यामध्ये आपल्याला प्रामुख्याने होताना दिसून येतो. त्यानंतर आपल्याला ज्यांनी महाराष्ट्राचा इतिहास व्यवस्थित वाचलाय आणि आपले लेक्चर हे केलेत त्यामध्ये भुसावळ बॉम्ब खटल्यात खालीलपैकी कोणास पकडण्यात आले, हा जो प्रश्न आहे या संदर्भामध्ये सदाशिव मलकापूरकर हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. पण काही ठिकाणी तुम्हाला थोडं कन्फ्युजन मध्ये जाऊ शकतात. सहस्रबुद्धे यांच्याकडे पण तुम्ही जाऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघा 6वा प्रश्न, 6 नंबर. यामध्ये युपीएससीने सुद्धा अशी कॉपी पेस्ट केली होती एमपीएससी सारखं. पुढील वाक्यात वर्णन केलेले समाज सुधारक ओळखायचे. आपण जे शिकवतो ते आचरणात आणायचे धैर्य त्यांनी दाखवले. जे स्त्री शिक्षणाचे कट्टर समर्थक होते ते बालविवाहाच्या विरोधात होते. त्यांनी मुलांचे व मुलीचे विवाह त्यांचा जोडीदार निवडण्यास समर्थ झाले तेव्हाच केले पाहिजे. त्यांनी विधवा पुनर्विवाहाचे समर्थन केले. त्यांनी त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाहाला सहमती दिल्याचं आपल्याला समजून येतं. महत्वपूर्ण टप्पा होता. यामध्ये बघा न्यायमूर्ती तेलंगणचा संबंध नाहीये, ते इथं एलिमिनेट होतात. त्यानंतर रानाड्यांचा संबंध येत नाही, रानाडे सुद्धा एलिमिनेट होतात. त्यामध्ये राहतात कोण? मोडक आणि भंडारकर राहतात. भंडारकरांचं काम पुनर्विवाहाच्या संदर्भात महत्वपूर्ण होतं. त्यांनी त्यांच्या ब्राह्मण समाजाचा सुद्धा काय होता प्रभाव होता आणि त्यामुळे आपल्याला समजून येतं राघव भंडारकर हे त्याचे समाज सुधारक असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 7 नंबरचं सुद्धा सेम आहे. तुम्हाला एक माहित असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळ्या गोष्टी सापडतील. हर्षचरित्र बाणभट्ट जे आहे 1चं 3 उत्तर, 1चं 3 कुठे 2 ठिकाणी आहे, 1 आणि 3 मध्ये आहे. मालती माधव, मालविका गिमी मित्र, कालिदास 3चं 1, 3चं 1 कुठे आहे का? 3चं 1 यस. आपला पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. आपण फास्ट जातोय, फक्त एक्सप्लेनेशन आपलं जे आहे याचं एक्सप्लेनेशन आपण पुन्हा एकदा व्यवस्थित पद्धतीने घेणार आहोत. ओके. त्यानंतर यामध्ये सुद्धा लक्षात ठेवा संस्कृत लेखक आणि त्यांचे ग्रंथ यांच्या जोड्याला जुळवा अशा संदर्भातला हा प्रश्न आहे. या संदर्भामध्ये आपल्याला एक जोडी माहित असेल तरी आपल्याला सगळे प्रश्न सुटून जातात. यामध्ये अनंतदेव जे आहेत त्यांचं जे आहे संस्कार कौस्तुभ नावाचं पुस्तक हे संस्कृतमध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर गंगाधर जे आहेत गंगाधरांचं मनोरमा नावाचं पुस्तक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर जियाउद्दीन बर्नी, आता हे कोण आहे? सगळे परकीय प्रवासी आहेत. जियाउद्दीन बर्नी, ख्वाजा अबू मलिक इसामी, इब्न बतुता आणि मोहम्मद यादगार हे कोण आहे? पूर्ण परकीय प्रवासी आहे. या परकीय प्रवाशांचा समावेश आहे. यामध्ये जियाउद्दीन बर्नीचा आपल्याला माहिती आहे फतवा हे जहांगीरी मुघल काळातला आहे. फतवा हे जहांगीरी पर्याय क्रमांक 1 जे आहे हे त्याचं उत्तर असणार. म्हणजे तुम्हाला जोड्या लावामध्ये एक तरी पर्याय माहित असेल तर तुमचं उत्तर हे कन्फर्म या ठिकाणी होतंय. पण ही नावं आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याकडे यांच्या संदर्भातली सगळी माहिती ही आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. जर आपण वाचलं असेल तर आपल्याला येणार ना, अन्यथा यातला एकही प्रश्न आपल्याला येणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर 10वा प्रश्न आहे इतिहासामध्ये, तो म्हणजे इतिहासामधला 10वा प्रश्न तो 1940 मधील ऑगस्ट प्रस्तावात खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? ऑगस्ट प्रस्ताव 1940चा आपलं लेक्चर आहे, स्पेशल लेक्चर आपण त्या संदर्भात घेतलेलं आहे. यामध्ये बघा दुसरे महायुद्ध संपल्यानंतर भारतात वसाहतीच्या धर्तीची पूर्ण जबाबदारी शासन व्यवस्था स्थापन करण्यास मदत केली जाईल. कधी? दुसरं महायुद्ध संपल्यानंतर काय वसाहती अंतर्गत काय जबाबदार शासन व्यवस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं गेलं होतं. आणि गव्हर्नरची कार्यकारी मंडळ जे आहे त्यामध्ये भारतीयांचा संख्या ही वाढवली जाईल. या दोन्ही गोष्टी इथं
बरोबर आहेत, त्यामुळे दोन्ही तरतुदी बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. 11 नंबर, आदिलशहाचा वजीर हेमू बाबतीत लागू असलेली विधाने कोणतं आहे? हेमूच्या संदर्भात लागू असलेली कोणती? आता यामध्ये कोणताही विद्यार्थी असेल त्यांनी पानिपतचं युद्ध माहिती त्याला, आणि यामध्ये काय, हेमूने पानिपतच्या युद्धात, दुसऱ्या युद्धात, लढाईत अकबरवर विजय मिळवला, हे स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी डी आहे ते तुम्हाला स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अटेम्प्ट हा प्रश्न एनी हाऊ कंडिशन करायचा आहे. यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असणार आहे, हे तिन्ही ऑप्शन जे आहेत हे तिन्ही इथं लागू होतात. तो प्रारंभिक बाजार अधीक्षक होता, विक्रमजीत उपाधी त्याला दिली गेली होती, आणि आता 22 लढाईपैकी एकही लढाई तो पराभूत झालेला नव्हता. आपल्याला बी आणि सी हे कन्फर्म उत्तर माहिती आहे, त्यामुळे आपल्याकडे काय आहे, बी आणि सी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो आपला बरोबर आहे. ए बी सी हे बरोबर येतो. त्यानंतर ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 12 या संदर्भामध्ये सुद्धा सेम आहे. जर तुम्ही आपल्या सगळ्यात सोपं म्हणजे काय, पंचवर्षीय योजना केली असेल, दुसऱ्या पंचवर्षीय योजनेमध्ये याचा संदर्भ आपल्याला प्रामुख्याने होताना दिसून येतो. त्यामध्ये बघा, आपल्याला सिंद्री या ठिकाणी खताचा कारखाना दिसून येतो. त्यानंतर चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे इंजिनाचा कारखाना निर्माण झाला होता. प्रेरामपूर या ठिकाणी रेल्वे डब्याचा कारखाना होता, आणि पिंपरी या ठिकाणी पिनिसिलिनचा कारखाना हा निर्माण झाला होता. म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे, पर्याय क्रमांक 2 हा त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 13वा प्रश्न, ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संस्थेने 1853 मध्ये चार्टर कायद्याच्या नूतनीकरण प्रसंगी संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? संसदेकडे कोणत्या मागण्या केल्या होत्या? ह्या मागण्या महत्वाच्या आहेत. यापैकी आपल्याला मीठ अबकारी मुद्रा कर समाप्त करणे याचा संबंध येत नाही, कारण मिठा संदर्भामधले आपल्याला 1930 पर्यंत चालू होता, सविनय कायदेभंग चळवळीपर्यंत, आणि आपला 85 पासून मीठ कर जो आहे बंद करण्याची मागणी ही केली जात होती. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की मिठावरील कर रद्द करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आतापर्यंत तरी आला नव्हता. त्यामुळे डी उत्तर तर एलिमिनेट होणार, हे इथं जवळपास निश्चित आहे. त्यानंतर कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांचं स्वतंत्र असावं, हे बरोबर आहे. बी, मोठ्या उच्च पदाचे वेतन कमी करण्यात यावे, हे रिकमेंडेशन केलं गेलं होतं. रिकमेंडेशन होतं, लक्षात ठेवा, रिकमेंडेशन केलं गेलं होतं. लागू करण्यासंदर्भात बोललं गेलं काही त्या ठिकाणी नाही, लागू करण्याचं काही एक बोललं गेलेलं नाही. ओके, पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा बघा, राजघराणे दिलेली आहेत. या राजघराण्यामध्ये आपल्याला राजघराणे आणि त्यांची राज्य ही दिलेली आहे. मैत्रक जो आहे हा वल्लभीचा होता. कुठलाचा होता? वल्लभीचा. चहुमान जो आहे तो होता शांगभरीचा. गुज्जर भ्रोजचे, आणि परमार जे होते ते धारचे होते. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 जे आहे हे त्याचं उत्तर हे असणार आहे. ओके. त्यानंतर हे ब्रिटिश काळातील प्रवासी आहे. ब्रिटिश भारतामध्ये जेवढे आले होते त्यांच्या संदर्भामध्ये हा संदर्भ दिला गेलेला आहे. यामध्ये स्टोरिया द मोगरो, निकोलो मनुची चा संबंध येतो. ट्रॅव्हल इन मुघल एम्पायर हा बर्नियरचा संबंध येतो. अर्ली ट्रॅव्हल इन इंडिया विल्यम फॉस्टरचा संबंध येतो. हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट हा रॉबर्ट जो आहे त्याचा संबंध या ठिकाणी येतो. मग यामध्ये पर्याय क्रमांक कोणता आहे? 2. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जवळपास 15 प्रश्न आहेत. 15 प्रश्न मुख्यतः आपल्याला फॅक्च्युअल प्रश्न विचारले गेलेत. लॉजिकल खूप कमी होते, ज्यावर तुम्ही लॉजिक लावून जाऊ शकत होतात. अशा पद्धतीने हिस्ट्रीचा पेपर हा मॉडरेट पेक्षा थोडा वरती जाऊन हार्ड कॅटेगरीमध्ये त्याला शिफ्ट होताना आपल्याला दिसून येतो. ओके, म्हणजे हिस्ट्रीचा सेक्शन लक्षात ठेवा. हिस्ट्री थोडा दरवर्षी सगळीकडेच हा अनप्रेडिक्टेबल आहे, त्याच पद्धतीने जातो. ओके. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा सेक्शन आहे, 16वा प्रश्न जो आहे तो आहे कोणाचा? जॉग्राफी. जॉग्राफी संदर्भामध्ये कालमापन प्रक्रियेमध्ये कालांतर संस्कार ही प्रक्रिया कशासाठी वापरली जाते? यामध्ये बघा कशासाठी वापरली जाते? 4 उत्तरे: लीप इयर, अधिक मास, क्षय मास आणि तिथी वृद्धी लोप, या सगळ्यांसाठी याचा उपयोग हा केला जातो. ओके. त्यानंतर दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णयानुसार बंजारा, लबान तांडा भागासाठी ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी किमान किती लोकसंख्या आवश्यक आहे?
किती ऑप्शन क्रमांक 2 700 ची लोकसंख्या या ठिकाणी अपेक्षित ही मानली जाते. ओके. त्यानंतर अरवली विधान विचारात घ्या, पुढील विधान विचारात घ्या म्हटल्यात. अरवली हा जगातील सर्वात तरुण वलीय पर्वत आहे. तरुण नाही येतो सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे हे पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. ये जिथं आहे तिथं फुली होणार आहे. ये ज्या ज्या ठिकाणी तिथं फुली ही केली जाणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक काय असणार आहे 4 BCD हे त्याचं उत्तर असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे तुम्हाला मॅप माहित असेल बऱ्यापैकी, जर तुम्ही अरवलीचा अभ्यास केला असेल आणि मॅप माहित असेल तर तुम्हाला हा प्रश्न अटेम्प्ट करणं सहज शक्य आहे. त्यानंतर हा प्रश्न तर सर्वांना येणार, कारण की वातावरणामध्ये टप्पे कसे आहेत हे आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शिकत असतो अभ्यासाच्या. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला तपांबर, तपस्तंभी हे सगळे प्रकार दिसून येतील. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 20वा प्रश्न. 20व्या प्रश्नामध्ये 20वा प्रश्न काय सांगतो, महाराष्ट्रातील वन मंडळे, परिमंडळे आणि एकूण वन क्षेत्राची टक्केवारी व महाराष्ट्रातील आर्थिक पाहणी 2024 मध्ये याचा संदर्भ हा दिलेला आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, गडचिरोली जो आहे, गडचिरोलीचा संबंध काय 20% असणार आहे. त्यानंतर नागपूर हा 12% असणार आहे. त्यानंतर धुळे असणार आहे, धुळे हा 10% आणि ठाणे हा 9%. म्हणजे पर्याय क्रमांक किती असणार आहे 1 हा त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. प्रश्न लक्षात ठेवा, प्रश्नापेक्षा तुम्हाला तुमचं पाठीमागचा अभ्यास ज्या ठिकाणी काम येणार आहे. ज्या मुलांनी रिव्हिजन केल्यात, मॅप चांगला केलाय, त्यांना हा प्रश्न लॉजिकने सुद्धा सुटू शकतात. पण आता एक्झाम हॉलमध्ये लॉजिक लागलं पाहिजे सर, तुम्ही काही बोलतात असं नाही. एक्झाम हॉलमध्ये सुद्धा मॅप चांगला असेल तर तुम्हाला याचा फायदा हा नक्की होईल. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 21 यामध्ये बघा, राज्य खनिज धोरण 1999 प्रमाणे लोह, खंदक, गंधक, सोने, तांबे आणि शिशे खनिज उत्पादनासाठी खाजगी क्षेत्रांना खुली करण्यात आली आहे. नागपूर विभागानंतर सर्वात जास्त खनिज उपलब्धता कोकण विभागात आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि महाराष्ट्र राज्य खाण महामंडळाची स्थापना 1973 मध्ये झाल्याचं दिसून येतं. यामध्ये पर्याय क्रमांक 3 ABC हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहे. पण आता इथं फक्त थोडंसं कन्फ्युजन करणारी गोष्ट आहे, कारण ते म्हणजे काय, पर्याय क्रमांक 1 जो आहे त्यामध्ये सोन्याचा उल्लेख केलेला आहे आणि ते सोन्याचा जो उल्लेख आहे त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन ए संदर्भात आहे. पण या सगळ्या गोष्टी असल्या ते पर्याय क्रमांक 3 हे आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर हे असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपण या ठिकाणी हे करू. ओके. त्यानंतर 22वा प्रश्न. 22वा प्रश्न काय म्हणतोय, 22व्या प्रश्नामध्ये सूर्यमालेतील प्रजापती ग्रहास 61 उपग्रह आहे. ओके, बरोबर आहे. युरेनियसला किती उपग्रह आहेत? 60 चंद्र उपग्रहांचा समावेश आहे. त्यानंतर बुध ग्रहाचे सूर्यापासूनचे सरासरी अंतर 58 मिलियन किलोमीटर आहे, अजिबात नाही. युरेनियस हा ग्रह सूर्यापासून 4495 मिलियन किलोमीटर अंतरावर स्थित आहे. पर्याय क्रमांक ए आणि सी म्हणजे काय, 3 पर्याय क्रमांक हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. त्यानंतर 23वा प्रश्न आहे बघा. 23वा प्रश्न हा अनप्रेडिक्टेबल होता. तुम्ही मॅप करतात, वर्ल्ड मॅप करतात, पण अमेरिकेतल्या आतमध्ये जाऊन त्यांचे स्टेट कधी बघत नाहीत. त्यामुळे आता हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. थोडासा लॉजिकवरती त्याला सोडावा लागेल. ओके. याचं उत्तर असं मेसा बी याचा समावेश असणार आहे, जो की त्यांच्या जे लेक्स आहे या लेकच्या सराउंडिंग मध्ये याची स्थिती आपल्याला दिसून येते. ओके. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, जोड्या लावा. संभाजीनगर त्यांची विशेष बाब. संभाजीनगरचं काय, सिटी ऑफ गेट्स म्हणून ओळखलं जातं. काय सिटी ऑफ गेट्स म्हणजे काय, दरवाजांचं शहर म्हणून ओळखलं जातं. गोंदिया हा तांदळाचं शहर म्हणून ओळखलं जातं. या 2 गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहेत. ते माहित असेल तर मग आपलं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. हिस्ट्रीचा प्रश्न आहे, तो आपल्याला इकडे विचारला गेलाय. गावातील शेतजमीन गावातील समुदायाच्या संयुक्त मालकीच्या होत्या. जमीन महसूल भरण्याची जबाबदारी सदस्यावर संयुक्तपणे होती. ही पद्धत कोणती होती? महालवारी पद्धत म्हणून तिला ओळखलं जातं. कोणती? महालवारी पद्धतीला म्हणून तिला प्रत्यक्षात बघितलं जातं
आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर बघा, जिल्हे आणि लोकसंख्येतील 2011 1 ते 11 मधील 10 वर्षीय वाढ जी आहे त्याचा समावेश या ठिकाणी केलेला आहे. यामध्ये ठाण्यामध्ये काय 35.94 एवढी वाढ झाली आहे ठाण्यामध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे आहेत या ठिकाणी 27.33 एवढी वाढ झाली 11 पर्यंत. त्यानंतर पुण्यामध्ये 30.4 झाली आहे आणि नंदुरबारमध्ये 25.50 झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सेकंड हे त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट बघा, हवामान अभ्यासक RL सिंग यांनी भारताच्या हवामान प्रदेशाची किती क्षेत्रात विभागणी केली आहे? आपल्याला 9 माहिती आहे, पण ते 10 त्याचं उत्तर असणार आहे. ते कन्फर्म उत्तर आहे 10. त्यानंतर भारताचे तांदूळ व गव्हाचे प्रति हेक्टर उत्पन्न 2023-24च्या वर्षात किती होते? आता यांनी इकॉनॉमिक सर्वे जो महाराष्ट्र भारताचा आहे तो त्यांनी या ठिकाणी वापरलेला आहे आणि तो पण 24चा वापरलेला आहे. त्यामुळे आपल्याला थोडंसं 2 वर्ष पाठीमागे जाऊन अभ्यास करणं गरजेचं आहे, सर्वे वाचणं गरजेचं आहे. यानुसार याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 2882 आणि 35 ते 59 किलोग्राम हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा आपल्याला एनसीईआरटी मध्ये मुख्यतः दिसून येतो. यामध्ये झूम शेतीचे प्रकार काय हे दिसून येतं. ईशान्य भारत जो आहे त्या ठिकाणी झूम शेती केली जाते. त्यानंतर ब्राझीलमध्ये झूम शेतीला रोका असं म्हटलं जातं. आता हे ऑप्शन कुठे सापडतं आपल्याला? 29 नंबरचा जो प्रश्न आहे त्या 29 नंबरचा प्रश्न हा आपल्याला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो आपल्याला सांगतो. पहिल्याचं कांगवनमध्ये मध्य आफ्रिका जो आहे त्या भागामध्ये मासोले हे म्हटलं जातं झूम शेतीला. व्हिएतनाममध्ये त्याला रे शेती म्हटलं जातं. महत्वाचं आहे, लक्षात ठेवा फक्त कोशाला काय कोणती शेती म्हणली जातं यावरती आपल्याला मॅपमध्ये वगैरे सुद्धा याचा संदर्भ आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. ओके. तिसरा प्रश्न सोपा आहे, मॅप बेस आहे. मॅप बेस असल्यामुळे आपल्याला तो सोडवता येणं सोपं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. पंजाब हिमालयामध्ये सिंधू आणि सतलज मधला भाग जो आहे त्याला पंजाब हिमालय म्हटलं जातं. कुमाऊ हिमालय, नेपाळ हिमालय यांचा समावेश या ठिकाणी होतो. बीचं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. सतलज ते काली नदी जी आहे त्याला कुमाऊ हिमालय म्हटलं जातं. नेपाळ हिमालय जे आहे त्याला मुख्यतः काली ते तीस्ता पर्यंतचा जो भाग आहे त्याला काय म्हणतात? नेपाळ हिमालय, आसाम हिमालय, तीस्ताचे ब्रह्मपुत्रा हा जो सेक्शन आहे हा आसाम हिमालय म्हणून ओळखला जातो. हा मॅप बेस्ड क्वेश्चन आहे. मॅप बेस्ड क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी भरपूर स्वरूपामध्ये विचारल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतात. त्यानंतर बघा, मॉन्ट्रियल खालीलविधाने बरोबर नाहीत हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात आधी वाचायचं बरोबर नाही, जे चुकीचं आहे त्याला आपल्याला टिक मार्क करायचं आहे. 92 मध्ये मॉन्ट्रियल येथे पर्यावरण आणि विकास विषयक संयुक्त राष्ट्र परिषद आयोजित करण्यात आली. पहिलं स्टेटमेंट हे काय आहे? चुकीचं हे येतं. त्यानंतर 87 ब्रँडलँड अहवाल नैरोबी येथील संयुक्त राष्ट्राच्या दुसऱ्या परिषदेशी संबंधित आहे. बरोबर उत्तर आहे. याचं उत्तर बरोबर आहे. मानवनिर्मित हवामान बदलाच्या समस्याचे निराकरण करणे हे क्योटो प्रोटोकॉलचा उद्देश होता. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला काय सांगितलंय? चुकीचं उत्तर शोधायचं. ते काय असणार आहे? ए आणि बी होय, ए आणि सी असावं. सॉरी, उत्तर ए आणि सी असावं. मानवनिर्मित बदलाच्या समस्यांचे निराकरण करणे म्हणजे मानवाच्या माध्यमातून जे काही हवामान वाढ झाली त्याला कमी करण्यासाठी क्योटो प्रोटोकॉल 97 मध्ये आणला गेला होता. 4-5 मध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला सुरुवात झालं होतं आणि 12 मध्ये त्याचा शेवट झाला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आणि बी हे त्याचं उत्तर हे असणार आहे. ओके. त्यानंतर पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 32वा प्रश्न काय सांगतोय? खालील प्रमुख हरितगृह वायूच्या जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असणाऱ्या टक्केवारीनुसार उतरता क्रम लावा. काय? कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि फ्लोरिनेड वायू यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येतो. त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे, परिसंस्था ही नैसर्गिक संसाधन प्रणाली आहे. त्यानंतर कारण, परिसंस्था ही एकल संकल्पना असून भौतिक पर्यावरण आणि जैविक घटक आणि एकाच चौकटीत एकत्र राहतात हे आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी दिसून येतं. ओके. यानंतर बघा, याचं उत्तर जे आहे 33 नंबरचं
पर्याय क्रमांक 1 दोन्ही ए आणि आर अचूक असून आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ओके. त्यानंतर बघा 34 नंबरचा प्रश्न, जीवसहनती बायोम ही संकल्पना कोणी मांडली? बायोम ही संकल्पना कोणी मांडली? याचं उत्तर आहे एफ क्लेमेंट्स यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. 34वा प्रश्न क्लिअर झाला. त्यानंतर 35वा प्रश्न आहे. 35 संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं की मॉन्ट्रियल कराराशी संबंधित आहे हे विचार बघायचं आपल्याला. ओझोन थराचा हास थांबवण्यासाठी क्लोरोफ्लोरोकार्बनची निर्मिती व वापर बंदी ही घातली गेली. हे बरोबर उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पृथ्वी व तिच्या पर्यावरणाच्या संरक्षणाची परिस्थिती संतुलन व जैवविविधता समृद्ध करण्यासाठी कार्य करणे हे आहे. आणि धुरातील प्रदूषणाचा अभ्यास करणे. यापैकी फक्त पर्याय क्रमांक 1 ए ऑप्शन जो आहे हे त्याचं उत्तर हे असणार आहे. म्हणजे आपल्याला मॉन्ट्रियल करार जो 1986 मध्ये झाला त्याचा संबंध ओझोन थराशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर खालील विधाने विचारात घ्या. 2017 मध्ये भारतातील संख्येची घनता दक्षिण कोरियापेक्षा जास्त होती. सांगता येत छोटा देश होता, त्याची घनता आपल्यापेक्षा जास्त असू शकते पण नव्हती. कारण त्यांची लोकसंख्या काय, मागच्या वर्षी एक प्रश्न युपीएससी मध्ये आलता की इथलच्या जी पॉप्युलेशन आहे ती पॉप्युलेशन मोठ्या संख्येने घटायला सुरुवात झाली आणि भारताची पॉप्युलेशन मोठ्या संख्येने वाढत चालली आहे. त्यामुळे 17 मध्ये दक्षिण कोरियापेक्षा जास्त असण्याची शक्यता, घनता जास्त असल्याची शक्यता ही कमी आहे. ठीक आहे. त्यानंतर 17 मध्ये भारतातील लोकसंख्येची घनता बांगलादेशपेक्षा कमी होती. बरोबर. पर्याय क्रमांक बी जो आहे 2 नंबर जो आहे तो बरोबर असणार आहे. ओके. त्यानंतर 37 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्था संदर्भात पुढील विधानाचा विचार करा. पुढील विधानाचा विचार करा. 25 पर्यंत डिसेंबर 25 पर्यंत राज्यात एकूण 270.48 लाख शिधापत्रिका धारक होते. आता इथं 84च 48 केलं. एमपीएससी आहे. एमपीएससी हा छोटासा बदल करते. त्यामुळे हे पहिला स्टेटमेंट जे आहे ते चुकतंय. त्यामुळे हे जिथं जिथं आहे ते एलिमिनेट होतं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो या ठिकाणी बरोबर हा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिली आणि चौथी पंचवार्षिक योजना यांचा कालावधी अनुक्रमे काय असणार आहे? काय असणार आहे? 51 ते 56 आणि 69 ते 74 हा इथलचा कालावधी आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो. त्यानंतर तेंडुलकर समितीने निर्देशनात आणल्याप्रमाणे दारिद्र्य संकल्पना डॅश यासारख्या मूलभूत मानवी गरजांच्या संदर्भात सामाजिक वंचितेशी संबंधित आहे. याचं उत्तर काय असणार आहे? वरील सर्व हे त्याचं उत्तर असणार आहे. 40 नंबर, मातृत्व लाभ अधिनियम 1961 अंतर्गत बाळातपणापूर्वी व नंतर महिलांसाठी असलेल्या रोजगार नियमाबाबत खालीलपैकी कोणते व ती विधाने अयोग्य आहेत? अयोग्य विधाने जे आहेत ते आपल्याला शोधायची आहेत. त्यामध्ये अधिनियमानुसार बाळ जन्मल्यानंतर 6 आठवड्याची रजा ही अनिवार्य ही केली. म्हणजे 1.25 महिने कमीत कमी अनिवार्य स्वरूपामध्ये रजा ही दिली जात होती. 61च्या कायद्यानुसार या 61चा कायदा या ठिकाणी बोलला जातोय. त्यानंतर अधिनियम बाळपणापूर्वी 6 आठवडे व नंतर 10 आठवड्याची रजा अनिवार्य आहे. हा अधिनियम कर्मचाऱ्यांची किमान संख्या विचारात न घेता सर्व स्थापनांना लागू आहे. हा अधिनियम मातृत्व लाभ व इतर लाभ प्रदान करतो. ओके. यामधलं काय सांगितलेलं आहे? आपल्या अयोग्य आहे ते सांगायचंय. मग अयोग्य आहे त्यातलं काय? बी आणि सी हे अयोग्य आहे. बी आणि सी अयोग्य आहेत. त्यामुळे ते त्याचा ऑप्शन आपल्याला पहिल्यांदा कटून जातो. नेक्स्ट, जोड्या लावाच्या संदर्भामध्ये संदर्भामध्ये सगळ्यात अगोदर एकात्मिक ग्रामीण विकास योजना 1978 मध्ये ही आली होती. 1978 मध्ये आली होती. पहिली योजना होती. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन हमी योजना जी आहे त्याचं उत्तर 3 आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. ओके. जवाहर रोजगार योजना जी आहे 2 आणि संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना 2001 मध्ये सुरू करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर बघा खालील विधाने विचारात घ्या. 1950च्या दशकाच्या उत्तरार्धात उच्च तापमान असलेल्या देशांमध्ये कोल व हुर या प्रतिमानाने लोकसंख्या वाढ आणि आर्थिक विकास याचा संबंध जोडला आहे हे सांगितलंय.
कोलनहूर प्रतिमानानुसार उच्च प्रजनन क्षमतेखालील जीएनपी अधिक वेगाने वाढेल, या संबंध येत नाही. योग्य विधान कोणतं आहे? फक्त ए जे आहे योग्य विधान असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. खालीलपैकी कोणते जमिनीच्या उपविभागणी व तुकडे होण्याचे तोटे आहेत? कोणते तोटे आहेत जमिनीचे? ए बी डी. जमिनीची नासाडी, प्रच्छन्न बेरोजगारी आणि कमी उत्पादकता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर हे असणार आहे. हे इकॉनॉमिक्स मधले प्रश्न आहे. आपल्याला लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्स वरती 45 प्रश्न हे प्रामुख्याने विचारले गेलेत. ओके. 44 नंबरचं जे आहे यामध्ये सामाजिक सुरक्षा उपाययोजना प्रामुख्याने 2 प्रमुख प्रकारामध्ये विभागल्या जातात. खालीलपैकी कोणते पर्याय व वर्ग सर्वाधिक अचूकपणे दर्शवतात? ते कोणते? ए आणि सी. सामाजिक विमा आणि सामाजिक सहाय्य याचा संबंध आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000च्या उद्दिष्टाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार हा करा. या संदर्भामध्ये मुलीच्या विवाहास विलंब करण्यास प्रोत्साहन द्यावे. विवाह 18 वर्षापेक्षा कमी वयात न होता शक्यतो 21 वर्षानंतर व्हावा असं म्हटलं गेलेलं आहे. 2030 पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे हे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे. बी तर 100% चूक आहे. बी चूक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक जे आहे, पर्याय क्रमांक ए आणि बी दोन्ही चूक आहे. मुलीच्या विवाहास विलंब करावा असं म्हटलं नाही. कायदा काय सांगत असतो? यापेक्षा कमी वय नसावं असं सांगितलं. त्यापेक्षा किती वय असावं आणि कधी विवाह करावा या संदर्भात कोणतीही मर्यादा कायद्यामध्ये टाकली जात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो याचं उत्तर हे असणार आहे. ओके. त्यानंतर बघा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 संबंधित खालील कोणते विधान हे बरोबर आहे असं सांगितलं गेलेलं आहे? कोणतं विधान बरोबर आहे? त्यामध्ये बघा, महिला सक्षमीकरण हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचे 2013चे वैशिष्ट्य आहे. बरोबर. राज्य अन्न आयोगास 2013च्या या कायद्याचे निरीक्षण, पुनरावलोकन आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे दिले गेले. पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर आहेत. स्वैच्छिक क्षेत्रावरील राष्ट्रीय धोरण 2007 जे आहेत, स्वैच्छिक संस्थान व्हिओ जो आहे या संदर्भामध्ये खालील विधानांचा विचारात घ्या असं सांगितलंय आणि बरोबर विधानं काढायची आहेत. पर्याय क्रमांक 3 ए बी आणि डी हे त्याचं उत्तर असणार आहे. सगळ्यात महत्वपूर्ण आहे. त्यानंतर 48 नंबरचा प्रश्न आहे. 48 नंबर मध्ये आपल्याला काय 1 मार्च 2026 रोजीच्या अंदाजानुसार महाराष्ट्राची एकूण प्रक्षेपित लोकसंख्या 12.93 कोटी आहे. बरोबर. त्याच कालावधी महाराष्ट्रात नागरी लोकसंख्या ग्रामीण संख्येपेक्षा अधिक आहे. ते पण बरोबर आहे. बरोबर असं टोटल नाही, पण पर्याय क्रमांक 1 पहिलं विधान बरोबर आहे आणि नागरी लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. नाही, लोकांची संख्या जास्त वाढली असली ग्रामीण भागामध्ये, शहरी भागात, तर आपली अजून ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रातली लोकसंख्या ही मोठ्या प्रमाणात आपल्याला उपस्थित असल्याचं दिसून येतं. अशा पद्धतीने काय आपल्याला हा पेपर आपल्याला दिसून येतो. ओके. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न. 49 या एकूण भांडवली साठ्यामध्ये डेव्हिड पियर्स आणि जेरमी वॉरफोर्ड यांनी मानवनिर्मित भौतिक भांडवल व मानवी भांडवल आणि पर्यावरणीय भांडवल यांचा समावेश केला आहे. बरोबर. हे स्टेटमेंट बरोबर. डेव्हिड पियर्स व जेमी वॉरफोर्ड यांच्यामध्ये शाश्वत विकासाचा अर्थ असा आहे की विकास प्रक्रियेत मानवनिर्मित भौतिक भांडवल आणि मानवी भांडवल व पर्यावरणीय भांडवल कमी होते हे सांगितलंय. बरोबर उत्तर शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर तेंडुलकर समितीच्या अंदाजानुसार 2004-5 मध्ये डॅश ग्रामीण लोकसंख्या व डॅश शहरी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली होती. 41 आणि 25.7 एवढी लोकसंख्या दारिद्र्य रेषेखाली असल्याचं दिसून येतं. त्यानंतर जेव्हा न्यूक्लियॉनचे भ्रमण केले जातं, न्यूक्लियॉनचे भ्रमण समांतर असते, तेव्हा अणुकेंद्रिकीय बलाचे वर्तन हे काय असतं? थोडा कन्फ्युजन आहे. हे भ्रमण समांतर असते तेव्हा अणुकेंद्रीय बलाचे वर्तन हे काय असतं? न्यूक्लियॉन भ्रमण समांतर असल्यावरती बल अधिक मजबूत, म्हणजे मजबूत किंवा स्थिर, हा थोडासा प्रश्नार्थक आहे. त्यानंतर 52 नंबरचा
जो प्रश्न आहे त्यामध्ये विद्युत क्षेत्रामध्ये समतुल्य पृष्ठभागावरील कोणत्याही बिंदूवर ज्याला विद्युत प्रभारित करण्यासाठी विद्युत क्षेत्राची दिशा काय असावी हे म्हणलं, याला बाह्य केंद्री हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर जर माध्यमाचा अपवर्तनांक दुहेरी अंतर्वर्क आणि दुहेरी बहिर्वर्क भिंगाच्या अपवर्तनापेक्षा जास्त असेल तर भिंगाची नाभीय लांबी ही काय असणार आहे, ऋण असणार आहे, हे त्यांनी इथं स्पष्ट केलंय. या प्रश्न हा जो सायन्स सेक्शन असतो, सायन्स सेक्शन तुम्ही मुख्यतः PYQ बघणं गरजेचं असतं. यातनं बरेचसे प्रश्न होतात, त्यातून प्रश्न क्रिएट पण होतात, त्यामुळे हा एक महत्वाचा सेक्शन म्हणून बघितला जातो. त्यानंतर भौतिक प्रमाण व त्याचे परिणाम या संदर्भात याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. त्यानंतर 55 नंबरचा प्रश्न जो आहे, प्रति युनिट वेळेत पृष्ठभागातून जाणाऱ्या निव्वळ विद्युतधाराला डॅश डॅश असं म्हटलं जातं. काय? विद्युत प्रवाह असं म्हटलं जातं. त्यानंतर 56 नंबरचा प्रश्न आहे, त्यामध्ये थर्मोडायनॉमिक्सच्या नियम 2 नुसार हीट इंजिनची कार्यक्षमता ही किती असावी? 1 पेक्षा कमी ही असावी असं या ठिकाणी सांगितलं गेलं आहे. ओके. 57 नंबर, जम्पिंग जिन्स बद्दल योग्य विधाने ओळखा. जम्पिंग जिन्स बद्दल योग्य विधानामध्ये ए आणि बी हे त्याचं उत्तर हे असणार आहे. 58 नंबरचा प्रश्न जो आहे, यामध्ये खालीलपैकी कोणत्या जीवाच्या पडद्यामध्ये असंतृप्त फॉस्फोलिपिड्स प्रमाण सर्वाधिक असेल याचा अंदाज लावा. अंटार्क्टिक मधील मासे यांच्यामध्ये हे प्रमाण सगळ्यात जास्त असतं. अंगक निवडा ज्यामध्ये स्वतःचे DNA आणि 70 रोबोझोम असतात, परंतु ते न्यूकॅरियोटस पेशीमध्ये आढळतात. काय? मायक्रोकॉन्ड्रियाचा त्यामध्ये समावेश हा होताना दिसून येतो. ओके. त्यानंतर ॲपोमिक्सेस हे एक प्रकारचे पुनरुत्पादक आहे, याचा संबंध काय? गॅमेट्सच्या संचलनाशिवाय नवीन जीव म्हणून त्याचा समावेश हा केला जातो. ओके. 61 नंबर, मिथालियन खालीलपैकी कोणते नैसर्गिक वनस्पती संप्रेरक नाहीत? मिथायलिन हा नैसर्गिक संप्रेरक नाहीये. त्यानंतर 62 नंबर, काय? मॉर्शुपिलस आणि प्लान्सेटल मॅमल्स हे उत्क्रांतीचे कोणते उदाहरण दर्शवतात? हे काय? अभिसरण उत्क्रांतीचा संबंध यासाठी आपल्याला दिसून येतो. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पॉलिपेप्टॉइड हार्मोन्स कॅल्सिटोनिन ग्रंथीच्या पॅराफ्लोरिक्युलर पेशीद्वारे तयार केला जातो. कोणता पर्याय? उत्तर पर्याय क्रमांक थायरॉइडचा यामध्ये समावेश हा होतो. HIV संसर्गाच्या कोणत्या टप्प्यात एड्सची लक्षणे साधारणपणे दिसून येतात? कोणत्या टप्प्यात येतात? पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. HIV हेल्पर T लिफोसाइट्स मध्ये वेगाने वाढतो आणि या पेशीमध्ये मोठ्या संख्येने नुकसान करतो, तेव्हा आपल्याला ह्याचं प्रमाण प्रामुख्याने दिसून येतो. ओके. त्यानंतर खालीलपैकी कोणता घटक साध्या लिंक्स बरोबर, उदाहरणार्थ हेलाइड्स बरोबर समन्वय संयुग निर्माण करतो? कोणता असणार आहे? कोबाल्टचा समावेश यामध्ये आपल्याला दिसून येतो. ओके. 66 नंबर, एकमेकात न मिसळणाऱ्या 2 द्रवापैकी एका द्रव्याच्या दुसऱ्या द्रव्यामध्ये केलेल्या कोलाइड्स प्रसारणास इमल्शन असं म्हणतात. ओके. त्यानंतर 67 मध्ये खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची विद्युत ऋणता इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सर्वात जास्त आहे? कोणत्या याच्यामध्ये? फ्ल्युओरिन यामध्ये आपल्याला दिसून येतं. क्लोरो एम्फिनिऑल कॉल हे डॅश डॅश आहे. यामध्ये फक्त बी बरोबर याचा संबंध असल्याचा आपल्याला दिसून येतो. 69 नंबर, दिलेल्या पर्यायापैकी खनिज आम्ल ओळखा असा हा पर्याय आहे. त्यामध्ये BCD याचा समावेश आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसून येतो. BCD सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लिक आम्ल यांचा समावेश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. 70, कोणत्याही अलोट्रॉपिक स्वरूपातील सर्व मूलद्रव्याची ऑक्सिडेशन स्थिती जी आहे, ऑक्सिडेशन स्थिती काय असते? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे 0. त्यानंतर हे काय झाले? सायन्सचे प्रश्न 70 पर्यंत सायन्सचे प्रश्न आले. जॉग्राफी बघितला, जॉग्राफी नंतर इकॉनॉमिक्स बघितला, इकॉनॉमिक्स नंतर 20 प्रश्न आपल्याला सरळ सरळ कुठून आलेले आहेत?
सायन्स मधनं हे आपल्याला आल्याचे दिसून येतात आणि त्यामध्ये पर्यावरणाचे सुद्धा 5 प्रश्न आपण कव्हर अप हे केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता पॉलिटीचा सेक्शन चालू होतो. पॉलिटी 71 पासून पॉलिटी म्हणजे यावेळेस तुम्हाला दिसून येईल, तुम्हाला ए आणि डी सिरीज असेल तर तुम्हाला त्याची विभागणी ही स्पष्टता दिसून येते. सरसगट तुम्हाला सलग स्वरूपामध्ये प्रश्न आपल्याला इथं दिसून येतील. ओके. 71 नंबरचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य प्रभावीपणे पार पाडण्यासाठी संविधानाचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आयोगाने शिफारस केली आहे. कशी शिफारस केली आहे? वरीलपैकी सर्वांची. निवडणुकीत मतदान करण्याचे कर्तव्य, कर भरणे, औद्योगिक संस्थानाचे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण देणे हे कर्तव्य आहे. मुलांच्या शिक्षण, शारीरिक व नैतिक कल्याणाच्या बाबतीत कौटुंबिक मूल्यांची व जबाबदार पालकत्वाची भावना जोपासणे हा इथचा महत्वाचा भाग आहे. सगळ्यांचा या ठिकाणी समावेश होताना दिसून येतो. त्यानंतर कोणत्या समापन चर्चा समाप्ती प्रस्तावा अंतर्गत फक्त महत्वाचे कलम चर्चेसाठी व मतदानासाठी घेतले जातात आणि मध्यवर्ती कलमे वगळली जातात, मंजूर झाल्याचे गृहीत धरले जातात. त्यांना मंजूर झाल्याचे काय गृहीत धरलं जातंय. मग आता ह्यामध्ये काय असतंय की महत्वाची कलम लक्षात ठेवा, तुम्ही दोन ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होताल. एक म्हणजे कांगारू समापन आणि गिलोटिन. गिलोटिनचा अर्थ काय असतं, डायरेक्ट वोटिंगसाठी चाललं जातं, तिथं ते मान्यत असतं, तिथं महत्वाचे कलम सुद्धा चर्चेला येत नाही. आता इथं काय म्हणले, महत्वाच्या कलमांवरती चर्चा केली जाते असं म्हटलंय. त्यामुळे इथं काय कांगारू समापन, कांगारू क्लोजर हा त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे 72चं. 73 खाली अयोग्य कथन ओळखा. अयोग्य कथन, राष्ट्रपती हे कोर्ट मार्शल द्वारा दिलेल्या शिक्षेला क्षमा करू शकतात, जर राज्यपाल मात्र क्षमा करू शकत नाही. हे उत्तर योग्य योग्य आहे. राष्ट्रपती हे क्षमेच्या अधिकाराची कारणे देण्यास बांधील आहेत, अजिबात नाही. दयेच्या याचिका कर्त्याला राष्ट्रपती तोंडी सुनावणी घेण्याचा अधिकार नाही, विषय येत नाही. विषय येतो केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींना क्षमेच्या अधिकाराचा वापर करावा लागतो. बरोबर. पर्याय क्रमांक 2 हे काय अयोग्य कथन आहे, त्याला बांधील नाहीये, कारण देण्यासाठी कोणत्याही स्वरूपामध्ये राष्ट्रपती बांधील नाहीये. ओके. संसदेच्या सार्वजनिक उपक्रम समितीबाबत खालील चुकीची विधाने कोणती ती ओळखा. चुकीची विधानं कोणती ते ओळखायला सांगितलं 74 नंबर मध्ये. त्यामध्ये पंडित नेहरू यांनी समितीच्या निर्मितीची शिफारस जी आहे 63 मध्ये केली. आता याचा संबंध एवढा लांब येत नाही. अयोग्य काढायचे, लोकसभेमधून निवडून आलेल्या सदस्यामधूनच या समितीचा अध्यक्ष निवडला जातो. बरोबर. 74 पासून लोकसभेमधून 15 तर राज्यसभेतून 7 सदस्य या समितीत निवडले जातात. बरोबर. या समिती सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असतो, अजिबात नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. ए आणि डी हे त्याचं उत्तर आहे. ओके. एक्सप्लेनेशन आपण घेणार आहोत. एक्सप्लेनेशन मध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, कसं काय कुठं का बरं घडतंय हे सगळं डिटेलमध्ये आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत. सध्या त्या स्थितीमध्ये आपण एक्सप्लेनेशनकडे जात नाही, आपण फक्त काय करतोय, प्रश्न बघतोय, उत्तर काय आहे, संभाव्य उत्तरे काय आहेत त्या उत्तरांकडे आपण बघतोय. त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपण फक्त उत्तर तालिका जी आहे ती सुद्धा प्रसिद्ध करू शकत होतो, पण आपण थोडंसं प्रश्न बघितले म्हणजे तुम्हाला सुद्धा कॉन्फिडन्स येऊन जाईल की कशा पद्धतीने आपल्याला इकडे जायचंय. खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते सांगा. 75 नंबरचा आहे. त्यामध्ये चारही पर्याय आहे. के सी व्हीलर भारतीय संघराज्य हे अर्ध संघराज्य आहे, आपल्या यामध्ये दिसून येत आहे. मेरी जोन्स सौदेबाजी संघराज्य, स्टीव्हन स्ट्रॉंग कमी संघराज्य, ग्रॅनविल ऑस्टिन सहकार्याचे संघराज्य. हे तुम्हाला ऑलरेडी आपल्या नोट्समध्ये, जर पॉलिटीच्या नोट्स तुम्ही बघितले असेल करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या, त्या नोट्समध्ये तुम्हाला ऍज इट इज प्रश्न आल्याचे दिसून येतील. ओके. मोठे गावकर नाहीये, गेस पेपर काढलेला नाहीये, लक्षात ठेवा. गेस पेपर नाहीये, ते तुम्हाला नोट्समध्ये, तुम्हाला प्रत्येक वर्षीच्या नोट्समध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. ओके. त्यानंतर भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षक त्याच्या स्वतंत्र पदासंबंधात आहे. कलम क्रमांक 148 चा संबंध आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर महाधिवक्ता, राज्याच्या महाधिवक्ता पारिश्रमिक रेम्युनेशन कोण निर्धारित करतो, राज्यपाल करतो. ओके. प्रश्न मीडियम स्वरूपातले, इथं मीडियम ते सोप्या स्वरूपातले प्रश्न आपल्याला इथं प्रामुख्याने दिसून येतात. हिंदी भाषेचा भरपूर इथं गोंधळ चालला होता, त्यामुळे यावरती प्रश्न येईल की जवळपास इथं काय माहित होतं. हिंदी भाषेच्या विकासासाठी निर्देश हे कलम 351 मध्ये सांगितले गेलेले आहे, हे आपल्याला माहित असेल.
तर बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली इथं सॉल्व्ह होतात. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. ते देश कोणते? आता हा थोडा कन्फ्युजन वाला आहे प्रश्न. हा या संदर्भामध्ये बऱ्यापैकी काय कन्फ्यूज आहे. काय परदेशातील भारतीय नागरिकांना दुहेरी नागरिकत्व देण्याची तरतूद फक्त काही विशिष्ट देशांमध्ये असलेल्यांनाच लागू होते. म्हणजे भारतीयांना जे इतर देशामध्ये राहतात त्यांनाच काही प्रमाणामध्ये काय दुहेरी नागरिकत्व देता येऊ शकतं. यामध्ये यांनी ह्या देशांचं नाव घेतलंय फिनलँड, इस्रायल, रिपब्लिक ऑफ सायप्रस आणि पोर्तुगाल हे आहेत. पण ह्या संदर्भात मला थोडासा डाऊट आहे. पण वरीलपैकी सर्व हे त्याचं काय असणार आहे, उत्तर हे असणार आहे. ओके ओके. चुकीचे विधान कोणते ते ओळखा. बी एन राव हे घटना समिती सल्लागार समिती चे सल्लागार होते. बी एन राव हे घटनेचा मसुदा ऑक्टोबर 47 मध्ये तयार केले. मसुदा त्यांनी 47 मध्ये तयार केला. बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यात 310 कलम आणि 8 अनुसूची होत्या. चुकीचं आहे. बी एन राव यांनी तयार केलेल्या घटनेच्या मसुद्यामध्ये 243 कलम आणि 13 अनुसूचींचा समावेश होता. हे बरोबर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त सी जे आहे हे त्याचं उत्तर काय चूक असणार आहे. आपण पर्याय क्रमांक 4, पर्याय क्रमांक 3 आपण करून मोकळे होऊन जाऊ. ते लक्षात करा. तुम्ही इथं जे केले त्याला इथं करायचंय का नाही, खूप बारकाईने बघायचंय पेपर वाचताना. त्यावेळेस आपल्या काही गोष्टी इथं सॉल्व्ह ह्या होणार आहे. ओके. भारतीय राज्यघटनेतील 12व्या अनुसूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश हा केला आहे? 12व्या अनुसूचीमध्ये कोणत्या बाबींचा समावेश आहे? ए बी डी. पर्याय क्रमांक 1 कलात्मक दृष्टिकोनाचे प्रवर्तन, अग्निशामक सेवा, त्यानंतर दहनभूमी, विद्युत दाहिनी, बाजार जत्रा, ग्रामीण गृहनिर्माण यात समावेश नाहीये. आणि अपंग मतिमंद यांच्या हितसंबंधाचे संरक्षण व पर्यावरणाचे रक्षण यावरती विशेष भर हा या ठिकाणी केला जातो. ओके. त्यानंतर खालील पैकी योग्य कथने ओळखा. काय म्हणतात योग्य कथने? ए आणि सी. ओके. ए आणि सी. उच्च न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालय व न्यायाधिकरणाला प्रतिषेध आदेश जारी केला तेव्हा केला जातो आणि ज्याचा उद्देश त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्यापासून प्रतिबंधित करण्याचे आदेश या ठिकाणी दिला जातो. बरोबर आहे उत्तर. त्यानंतर प्रतिषेध आदेश प्रशासकीय संस्थाविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. चुकीचं. न्यायालयासंदर्भात प्रतिषेध आदेश न्यायिक व अर्धन्यायिक संस्थाविरुद्ध जारी केला जाऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार ए आणि सी. ओके. त्यानंतर संसदेत साध्या बहुमताने खालील प्रकारच्या घटना दुरुस्त्या केल्या जातात या करता येतात. योग्य विधाने निवडा सांगितलेले आहे. योग्य विधाने निवडायचे. नवीन घटक राज्याची निर्मिती साधं बहुमत लागतं. बरोबर. राष्ट्रपती वेतन व भत्त्यानुसार दुरुस्ती साधं बहुमत लागतं. राज्याच्या धोरणाचा मार्गदर्शक तत्वामध्ये दुरुस्ती करणे नाही. मतदारसंघाचे परिसीमन करणे त्याला काय लागतंय स्पेशल मेजॉरिटी लागते 2/3. सध्याच महिलाच्या आरक्षण संदर्भात बिल आलं होतं ते पडलं. त्यामध्ये सुद्धा परिसीमन जो होता त्याचा समावेश हा केला गेला होता. ओके. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. 84 नंबरचा प्रश्न. राष्ट्रपतीच्या नकाराधिकारासंबंधी कोणती विधाने योग्य आहे? ओके. राष्ट्रपती विधेयकाला त्याची सहमती राखून ठेवू शकतात. बरोबर. राज्यपाल त्यांना योग्य उचित वाटेल असे विधेयक राष्ट्रपतीच्या विचारात राखीव ठेवू शकतात. ओके. योग्य वाटेल असे नाहीये. काही ठिकाणी योग्य वाटेल असं नाही. राष्ट्रपती संसदेकडे पुनर्विचारार्थ विधेयक दोन्ही सभागृहांना संदेशासह पाठवू शकतात. ए आणि सी हे त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. ओके. त्यानंतर नेक्स्ट पुढील विधानामधून आंतरराज्य परिषदांचे योग्य विधाने जे आहेत ते आपल्याला निवडायचे. यामध्ये याचा उल्लेख अनुच्छेद क्रमांक 263 मध्ये आहे. बरोबर. यांची स्थापना करण्याचा राष्ट्रपतींना अधिकार हा दिलेला आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी या अधिकाराचा वापर आजवर वापरलेला नाही. अनुच्छेद 263 अंतर्गत आजवर कोणतीही आंतरराज्य परिषद स्थापन केलेली नाहीये. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर या ठिकाणी असणारे हे आपल्याला दिसून येतं. इथपर्यंत काय आपल्याला पॉलिटी हा जो शिक्षण आपल्याला दिसून येतो. पॉलिटीचे बरेचसे प्रश्न हे
राष्ट्रवादी सराउंडिंगला होते, सगळ्यात म्हणजे महत्वाची गोष्ट होतं. आणि हा सोप्यातला पेपर आपल्याला सेक्शन हा आपल्याला दिसून येतो. या व्यतिरिक्त आता आपल्याला दुसरा अजून एक महत्वाचा सेक्शन आहे, तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडी हा महत्वाचा आहे, तो सर्वतांगाने महत्वाचा आहे. यामध्ये बघा, भारताचा आर्थिक अहवाल 2025-26 नुसार काय म्हणलेलं आहे, 86वा प्रश्न. चारही स्टेटमेंट हे बरोबर सांगितलेले, योग्य सांगितलेले आहेत. यामध्ये भारतात स्थलांतरित ज्या देशांना प्राधान्य देतात त्या देशामध्ये स्थलांतर नियंत्रणात वाढ झाल्यास परदेशातून येणाऱ्या रकमेचा रेमिटेन्स वाढीचा वेग हा कमी होऊ शकतो. जागतिक व्यापारावर भूराजकीय जिओपॉलिटिकल संरेखन व आर्थिक राज्यकारभाराचा इकॉनॉमिक स्टेट ग्राफ प्रभाव वाढत आहे. जागतिक स्तरावर व्यापार धोरण संरक्षणवादी आणि प्रतिक्रियात्मक शुल्काद्वारे प्रभावित होत आहे. भूराजकीय आर्थिक घटक आता द्विपक्षीय व्यापाराच्या महत्वाचा नमुनाच्या जडणघडणीत निर्णायक ठरत आहे, हे महत्वाचं मानलं जात आहे. ओके. त्यानंतर 87वा प्रश्न आहे. 87वा प्रश्न हा थोडा कन्फ्युजन आहे. चहाबहार बंदराच्या संदर्भात योग्य विधान ओळखा, असं या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. यामध्ये बघा, इराणचा चहाबहार बंदरामुळे योग्य विधान आहे. बंदरामुळे भारताला पाकिस्तान वळून थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतो. बरोबर आहे. चहाबहार बंदर हे चीनने पाकिस्तानमध्ये विकसित केलेल्या कराची बंदराला धोरणात्मक स्ट्रॅटेजिक काउंटरवेट देणारे आहे. तसं नाही म्हणता येणार. चहाबहार बंदराच्या संचालन व विकासासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष उद्देशीय संस्था स्पेशल पर्पज व्हीकल्स म्हणजे इंडिया पोर्ट ग्लोबल लिमिटेड आहे. बरोबर आहे. आणि 2026-27च्या अर्थसंकल्पात चहाबहार बंदरासाठी कोणत्याही निधी तरतूद करण्यात आलेली नाही. हे जवळपास आहे, पण या संदर्भामध्ये ABC बी पण थोडस आपण कराची नाहीये, कराची बंदर नाहीये, हे वेगळं बंदर आहे. त्यामुळे AC आणि D हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. ओके. 88वा प्रश्न. 88वा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. त्यामध्ये खालीलपैकी कोण चिलीचे 68वे राष्ट्राध्यक्ष म्हणून आले? जोस अँटोनियो कास्ट्रिस्ट यांचा समावेश करण मधला प्रश्न आहे, आपल्याला सहजपणे सुटला पाहिजे. ओके. 89वा काय म्हणतोय, सुरेश कलमाडी यांनी कोणत्या काळात आशियाई अथलेटिक संघटनेचे अध्यक्षपद भूषवले? ते 2000 ते 2013 या कालावधीमध्ये सुरेश कलमाडींचं नुकतंच हे निधन सुद्धा झालेलं आहे, आपल्याला दिसून येतं. त्यामुळे निधनामुळे सुद्धा हा प्रश्न आपल्याला आल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? या बरोबर असलेल्या विधानामध्ये पर्याय क्रमांक काय? 4 ACD याचा समावेश आपल्याला या ठिकाणी होऊन जातो. त्यानंतर 91वा प्रश्न आहे. 91वा प्रश्न, अभिजात भाषांचा त्यांना मिळालेल्या मान्यतेनुसार योग्य क्रम हा लावा. पर्याय क्रमांक तमिळ आपल्याला माहित असावा. तमिळ, नंतर संस्कृत, नंतर तेलुगू, नंतर ओडिया, नंतर पाली यांचा समावेश आपल्याला होताना दिसून येतो. मागच्याच वर्षी या संदर्भातला मोठ्या प्रमाणामध्ये 6 भाषांचा समावेश हा झाला होता. बंगाली पण त्यामध्ये होती, ओडिया पण त्यामध्ये त्याचा समावेश होता. त्यामुळे आपल्याला हा प्रश्न जर वाचला असेल तुम्ही मागच्या करंट अफेअर्स मध्ये, तर तुम्हाला 100% याचं उत्तर हे येऊन जात आहे. ओके. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेबाबत खालील विधाने योग्य कथने ओळखा. यामध्ये बघा, A आणि B हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत हे त्यांनी विचारले. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. B आणि C उत्तर असणार आहे. त्यानंतर 94वा प्रश्न, 7व्या वेतन आयोगाची मुदत 1 जानेवारी 2026 रोजी संपण्यापूर्वीच आपल्या 8व्या राज्य वेतन आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते आहे? आसाम याचा समावेश हा केला जातो. त्यानंतर योग्य व अयोग्य कथन ओळखा असं इथं म्हटलं गेलेलं आहे. त्यामध्ये बघा, 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस 3 ते 6 जानेवारी 2026 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी आयोजित करण्यात आली. चुकीचं आहे. 31वी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस जी आहे याची ही आरोग्य व कल्याणासाठी परिसंस्था समजून घेणे या संकल्पनेवर आधारित आहे. म्हणजे बी बरोबर, ए अयोग्य. बी बरोबर, ए अयोग्य असं ते उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. 96 नंबर,
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केलेला तिसरा नवा जिल्हा पणजीनंतर कोणता आहे? कुशावती हा असल्याचं आपल्याला दिसून येतं. 97 नंबरचा प्रश्न जोड्या लावायच्या संदर्भात काय नोबेल पुरस्कार शी संबंधित आहे. यामध्ये पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतर दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मध्ये भारताने किती सुवर्ण जिंकलेत? 75. रौम्य 69 आणि कांस्य 64 आपण जिंकलेले आहेत. 99वा प्रश्न जो आहे तो विज्ञान तंत्रज्ञान आधारित उपायाद्वारे लैंगिक समानता वाढवण्यासाठी आणि महिलांचे सक्षमीकरण साधण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे? काय बी, सी आणि ई या भागामध्ये महिला तंत्रज्ञान केंद्र हे स्थापित करण्यात आलेलं आहे. ओके. त्यानंतर सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, सगळ्यात कन्फ्युजन आहे या प्रश्नासंदर्भामध्ये, शुअरिटी नाहीये, पण उत्तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. हे याचं उत्तर की आल्यानंतर स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी दिसून येणार आहे. ओके. अशा पद्धतीने 2024चा मे मध्ये आता आज झालेला पेपर जो आहे त्याचं GS1ची की आपण करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून बघितली आहे. संभाव्य उत्तर ही आहेत. या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती लागत असेल किंवा या संदर्भातले अजून काही शंका कुशंका असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही संपर्क हा साधू शकतात. आणि या व्यतिरिक्त सीसॅटचा सुद्धा पेपर येतोय. याची सुद्धा संभाव्य उत्तर तालिका जी आहे ते आपण बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. ऑल द बेस्ट सगळ्यांसाठी.